अनोखं प्रेम भाग 20. शिवम जेव्हा रात्री घरी आला तेव्हा सुहानी त्याची वाटच पाहत होती. तिने शिवमला चेंज वगैरे करू दिलं आणि लगेच त्याच्यासाठी जेवण वर घेऊन आली आणि त्याची प्लेट तयार केली. कामावरून थकून आल्यावर समोर गरमागरम पालक पनीर दिसल्यावर शिवम खुश झाला. शिवम, मी आपल्या हातांनी तुमच्यासाठी पालक पनीर बनवलं आहे. तुम्ही खाऊन बघा, भाजी कशी झाली आहे, ती उत्साहाने म्हणाली. शिवम बेडवर तिच्यासमोर येऊन बसला. सुहानीने त्याच्याकडे प्लेट दिली. शिवमने एक घास घेतला. पालक पनीर अप्रतिम झाला होता. त्याला माहीत होतं की सुहानीनेही जेवण केलेलं नाहीये. त्याने तिलाही आपल्यासोबत जेवायला बसवलं. दोघांनीही जेवायला सुरुवात केली. सुहानी वाट पाहत होती की केव्हा शिवम तिने बनवलेल्या पालक पनीरची स्तुती करतील, पण तो तर त्याच्यावर ताव मारण्यात व्यस्त होता. काही वेळातच त्याने त्याची प्लेट पूर्ण साफ केली. सुहानी त्याच्याकडे समाधानाने पाहतच होती. शिवम, मी कधीपासून वाट पाहते. तुम्ही सांगितलंच नाही की भाजी कशी झाली आहे ते, ती नाराजीने म्हणाली. ते ऐकून शिवम गालात हसला. सुहानी, या प्लेटकडे बघ. या प्लेटला धुण्याचीही गरज नाही, इतकी मी साफ केली आहे. याचा अर्थ काय होतो? पालक पनीर अप्रतिम झाला होता, तो तिला आपली प्लेट दाखवत म्हणाला. ते ऐकून सुहानी खुश झाली. पण सुहानी, तू स्वयंपाक स्वतःच बनवला आहेस. आपण काही दिवसांनी हे सगळं सोडून जाणार आहोत. त्याची तयारी तू आतापासूनच सुरू केलीस की काय? तो तिला चिडवत म्हणाला. ते काय आहे ना मिस्टर शिवम, तुमची बायको फक्त दिसायला राजकुमारीसारखी आहे, पण प्रत्यक्षात तर मी एका अशा परिवारातून आले आहे जिथे घरात सर्वंट नसले म्हणून काही बिघडत नाही. लग्नाआधी मी स्वयंपाक आणि घरची साफसफाई स्वतःच करत होते, त्यामुळे त्या गोष्टी नसल्या तरी मला काही फरक पडत नाही, सुहानी प्राऊडली म्हणाली. शिवम तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. जेवण झाल्यावर सुहानी त्यांच्या प्लेट घेऊन खाली गेली आणि आईला सांगितलं की शिवमला भाजी खूप आवडली. ते ऐकून आई समाधानाने हसल्या. त्यांना सुहानीचं खूप कौतुक वाटत होतं की कसं सुहानीने शिवममध्ये चांगला बदल घडून आणला आहे. याआधी शिवम खूप एकटा पडला होता, पण आता त्याची साथ द्यायला सुहानी त्याच्यासोबत होती. त्यामुळे आई आता निश्चिंत झाल्या होत्या. त्याचबरोबर शिवम आपल्या बाबांबरोबर सुद्धा वेळ घालवायला लागला होता. आधी तो बाबांशी फक्त कामापुरतं बोलायचा, त्यांचं जास्त काही ऐकत नव्हता. पण आता त्याच्या आणि बाबांच्या नात्यातही सुधार व्हायला लागला होता. त्यामुळे बाबाही खूप आनंदी होते. आई बऱ्याच दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होत्या. आता त्यांच्या परिवारातही सगळं काही ठीक व्हायला लागलं होतं. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इकडे शिवम आपल्या रूमच्या बाहेर आला आणि तोच त्याच्यासमोर निशा आली. निशाला पाहून त्याने रागाने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि तिथून निघून जायला लागला. निशाही त्याला समोर पाहून थोडी नर्वस झाली होती, पण तो शिवम थबकला. तू काय म्हणाली होतीस निशा? की सुहानीच्या प्रेमाची परीक्षा घे. तिला विचार की ती उद्योगपती शिवमवर प्रेम करते की फक्त शिवमवर. मी सगळं काही सोडून जात आहे असं बोलून बघ, मग बघ ती काय बोलते ते. असंच म्हणाली होतीस ना? मला तुला त्याबद्दल थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू निशा, मी आभारी आहे तुझा की तू मला हे करायला सांगितलं. आणि तुला माहीत आहे त्याचा रिझल्ट काय आला? सुहानीने टॉप केलं आहे. माझ्या सगळ्या नात्यांमध्ये, सगळ्या आपल्या माणसांमध्ये टॉप केलं आहे. तिने प्रूव्ह केलं आहे की ती माझ्यावर प्रेम करते, माझ्या पैशांवर नाही. तिला माझी धन दौलत, नाव यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे आणि ती सगळं काही सोडून माझ्यासोबत येण्यास तयार आहे. चुकीची आहेस तू निशा. आता हे जग जाहीर झालं आहे की शिवमच्या आयुष्यातही प्रेम आहे, खरं निस्वार्थी प्रेम. आणि आता तूही तुझं सामान बांधून या घरातून निघून जा. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला आणि परत आपल्या रूममध्ये गेला. निशाचा चेहरा उतरला होता. ती काही न बोलता तिथून निघून गेली. सुहानी परत वर आली तेव्हा शिवम बाल्कनीत बसून काहीतरी विचार करत होता. सुहानीने जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिवमने वळून सुहानीकडे पाहिलं आणि स्माईल केली. सुहानी त्याच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसली. शिवम, काय विचार करताय? ती काळजीने म्हणाली. शिवमने गालात हसत तिचा हात आपल्या हातात घेतला. सुहानी, तुला तर माझा भूतकाळ माहितीच आहे. ज्या वेळेस पहिल्यांदा माझा हार्टब्रेक झाला होता तेव्हा मी पूर्णपणे उन्मळून पडलो होतो. असं वाटत होतं की सगळं काही संपलं आहे. मग मी माझ्या भूतकाळापासून दूर पळायला पाहत होतो. एक वेगळाच माणूस बनलो होतो मी. आपल्या कामात स्वतःला बुडवून घेतलं होतं.
मी स्वतःलाच विसरलो होतो. मला त्या कामातून खूप सारा पैसा, प्रसिद्धी मिळाली, पण मनशांती कधीच भेटली नाही. पण सुहानी, आता परिस्थिती बदलली आहे. आता मला माहीत आहे की तुला आणि तुझ्या प्रेमाला माझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही. तुझं प्रेम माझ्यासोबत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तू फक्त माझी आहेस, नेहमी नेहमीसाठी. आणि आता मला काहीही नकोय. तो इमोशनल होऊन म्हणाला. मलाही तुमच्याशिवाय दुसरं काहीही नकोय, सुहानी म्हणाली. पण शिवम, त्या दिवशी जेव्हा मला समजले की तुम्ही माझी परीक्षा घेत होते, ते ऐकून मी काही बोलून दाखवलं नाही. पण मला खरं तर खूप वाईट वाटलं होतं. मी आपलं घर, आपला परिवार सोडून तुमच्यासोबत येण्यासाठी तयार झाले. मुली फक्त म्हणायला परक्या असतात. पण तुमच्या प्रेमासाठी मी खरंच आपल्या आजारी आईपासून दूर व्हायला तयार झाले होते. तुमच्यासाठी मी आपली ओळख, आपले नाते सगळं सोडून देणार होते. तुम्हाला माहीत आहे ना शिवम, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे यापुढे कधीही माझ्या प्रेमावर अविश्वास करू नका. मी ते सहन नाही करू शकणार. ती जवळजवळ रडतच म्हणाली. शिवमने आपल्या हाताने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. आय एम सॉरी सुहानी. मला ठाऊक आहे की मी फार चुका केल्या आहेत. पण यापुढे असं नाही होणार. यापुढे मी कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या प्रेमावर संशय घेणार नाही. तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. सुहानीने आपले डोळे पुसत त्याच्याकडे पाहून स्माईल केली. शिवमने तिला आपल्या जवळ घेतलं आणि हळुवारपणे तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. शिवम, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही जवळ नसले तर एक वेगळाच अस्वस्थपणा जाणवत राहतो. पण जेव्हा तुम्ही जवळ असता ना, तर भीती माहीत नाही कुठे पळून जाते, सुहानी मिठी सोडवत म्हणाली. सुहानी, आता मी नेहमी तुला चिकटूनच राहणार आहे. पण सुहानी, मला माहीत नाही तुला सांगायला पाहिजे की नाही. तुझ्या पाठीमागे उंदीर आहे, तो गंभीर आवाजात म्हणाला. उंदीर हा शब्द ऐकून सुहानी घाबरली आणि तिने आपले पाय वर घेत शिवमला घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला मिठी मारली आणि हसायला लागला. इथे उंदीर तर नाही, पण माझ्या मिठीत माझी साजणी मात्र नक्कीच आहे. तो तिला अजून जवळ ओढत म्हणाला. शिवम, तुम्ही पण ना, किती घाबरले मी. सोडा मला, ती नाराजीने म्हणाली आणि त्याच्या मिठीतून बाहेर पडायला लागली. त्याने परत तिला जवळ ओढलं. मग तीही आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवून त्याच्या मिठीत विसावली. शिवम सुहानीला काहीतरी सरप्राईज देण्याचा विचार करत होता. पण सुहानी आसपास असल्याने त्याला त्याची तयारी करण्याची संधीच मिळत नव्हती. तो बेडवर पडल्या पडल्या विचार करत होता. इतक्यात त्याला एक आयडिया सुचली. सुहानी आपल्या जागेवर येऊन झोपल्यावर तो तिच्याकडे वळला. सुहानी, तू म्हणत होतीस ना की तुला आईला भेटायला जायचं आहे. मग एक काम कर, उद्या आईच्या हॉस्पिटलची अपॉइंटमेंट आहे. मग तूच आईच्या सोबत जा. त्या दिवशी काही टेस्ट बाकी राहिल्या आहेत, त्या सगळ्या करून घे, तो तिला म्हणाला. सुहानी कौतुकाने शिवमकडे पाहत होती. तिने होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी सुहानी सकाळी लवकर उठली आणि आंघोळ वगैरे करून तयार झाली. तिला आईला भेटायला जायचं होतं, म्हणून ती पटापट आवरण्याचा प्रयत्न करत होती आणि ती संध्याकाळीच परत येणार होती. तिने शिवमकडे पाहिलं. तो खूप क्यूटली करून झोपलेला होता. सुहानीला त्याच्याकडे पाहून हसायला आलं. हसतच तिने त्याला उठवलं. तो उठून बसला आणि गालात हसत मनातल्या मनात सरप्राईजचा प्लॅन करत होता. शिवम, काय झालं? तुम्ही का हसत आहात? तुम्हीच मला म्हणत होते ना की विनाकारण हसायचं नाही. मग आता तुम्हीच विनाकारण हसत आहात. ती कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत होती. शिवमचं हसू गायब झालं. मी कुठे हसतोय सुहानी? मी तर तुला न्याहाळत होतो, म्हणून माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली असेल. बाय द वे, तू आज खूप छान दिसतेस. त्याने पटकन विषय बदलला. ते ऐकून सुहानीच्या गालांवर लाली आली. शिवम, मी निघते, संध्याकाळपर्यंत परत येते, म्हणून ती लाजत खाली गेली आणि आईंना विचारून ती आपल्या माहेरी गेली. तेथून ती आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. नंतर शिवमही तयार होऊन ऑफिसला गेला. पण तो आज लवकरच घरी परत आला आणि त्याने गच्चीवर जाऊन सुहानीच्या सरप्राईजची तयारी करायला सुरुवात केली. त्याने आईलाही सांगितलं की तो सुहानीला सरप्राईज देणार आहे. त्यामुळे आईनेही त्याला जर मदत लागली तर मी मदत करील म्हणून सांगितलं. शिवमने हसत आईला होकार दिला आणि तो तयारीला लागला. सुहानीला हॉस्पिटलमध्ये बराच वेळ लागला. ती आणि आई घरी परत आल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. सुहानी मानवी ऑफिसमध्ये येईपर्यंत तिथेच थांबली आणि मानवीला भेटून ती परत आपल्या घरी निघाली. घरी येतच ती आईला भेटली. आईने तिला रेखाताईंच्या तब्येतीबद्दल विचारलं. तिने आईंना आईची तब्येत ठीक आहे म्हणून सांगितलं. मग आईने सुहानीला आपल्या रूममध्ये जायला सांगितलं आणि तिला सांगितलं की शिवम रूममध्ये तिची वाट पाहत आहे.
सुहानी जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा रूममध्ये सर्वत्र अंधार होता. सुहानीला आधीच अंधाराची भीती वाटत होती. घाबरून ती जोरात शिवमच्या नावाने आवाज द्यायला लागली. इतक्यात शिवमने मागून येऊन तिच्या तोंडावर हात ठेवला. आधी सुहानी घाबरली, पण शिवमच्या आवाजाने तिच्या जीवात जीव आला. शिवमने तिला गप्प राहायला लावलं आणि तिला काही न सांगता त्याने तिच्या डोळ्यांवर एक पट्टी बांधायला सुरुवात केली. सुहानी त्याला विचारत होती की तो हे काय करतोय, पण त्याने परत एकदा तिला गप्प राहायला लावलं. देवाने खूप सुंदर बनवलं आहे तुला, पण फक्त तोंड बंद करण्याची सिस्टीम दिली नाही, तो तिची बडबड ऐकून म्हणाला. तिला गप्प राहायला सांगून त्याने तिला बाहेर नेलं आणि तिला काळजीपूर्वक पकडून गच्चीवर घेऊन आला. तिथे आल्यावर त्याने हळुवारपणे तिच्या डोळ्यांची पट्टी काढली. पट्टी काढताच समोरच्या लाईटमुळे सुहानीचे डोळे चमकत होते, त्यामुळे तिने हळूहळू आपले डोळे उघडले. समोर आकाशात खूप सारे विविध रंगी रोषणाईची बरसात होत होती. खूप सारे फटाके फुटत होते आणि त्यांच्या रंगीबिरंगी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. ते पाहून सुहानी खूप खुश झाली. ती मंत्रमुग्ध होऊन तिकडे पाहतच राहिली. फटाके संपता संपता आकाशात एक नाव तयार झालं, आय लव्ह यू सुहानी. याची तर सुहानीने कल्पनाच केली नव्हती. ते पाहून सुहानी खूप इमोशनल झाली होती. तिचे डोळे पाणावले. ती आश्चर्याने शिवमकडे बघायला लागली. कसं वाटलं सरप्राईज सुहानी? शिवम प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. सुहानीने काही उत्तर न देता आपल्या डोळ्यातले काजळ काढून त्याच्या कानामागे काजळाची टीक लावली आणि त्याला सांगितलं की हे तिच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर सरप्राईज आहे. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आता सुहानी परत एकदा डोळे बंद कर, तो म्हणाला. अजून कोणतं सरप्राईज असेल याचा विचार करत तिने परत डोळे बंद केले. त्याने पटकन जाऊन लाईट चालू केला. मग काही क्षणातच त्याने तिला परत डोळे उघडायला लावले आणि समोरचं दृश्य पाहून सुहानी आश्चर्यचकितच झाली. ती आ वासून समोर बघायला लागली. ती जागा इतकी छान सजवली आहे ते तिला अंधारामुळे आधी लक्षातच आलं नाही. ती जागा कॅन्डल्स आणि लिलीच्या फुलांनी सजवलेली होती. सुगंधित कॅन्डल्समुळे ती जागा अजूनच छान वाटत होती. मध्ये एक छोटासा टेबल आणि 2 खुर्च्या होत्या. टेबलवर खाद्यपदार्थ ठेवलेले होते. सुहानी शॉक होऊन सगळीकडे पाहत होती. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. शिवम, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं? कमाल आहे हे सगळं, तिने भावूक होऊन विचारलं. शिवमने गालात हसत एक खुर्ची पुढं करून तिला बसायला लावलं आणि स्वतःही दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसला. तुला आवडलं ना हे सगळं? सुहानी, आपलं प्रेम कमालीचं आहे आणि मग प्रेम व्यक्त करणंही कमालच असायला हवं. ही सगळी सजावट मी स्वतः केली आहे, पण एक गोष्ट विसरलो, टिश्यू पेपर. त्यामुळे प्लीज रडू नकोस, तो वातावरण हलकं फुलकं करत म्हणाला. डोंट वरी, मी नाही रडणार आणि जरी रडले तरी मला टिश्यू पेपरची काही गरज नाही, कारण मला माझ्या पतीचा टी-शर्ट भिजवणं खूप आवडेल, ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली. गालात हसत शिवमने उठून एक रोमॅन्टिक गाणं लावलं आणि तिचा हात आपल्या हातात पकडला. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. सगळ्या जगाला विसरून ते मनाने एकमेकांचे झाले होते. सुहानीने लाजत आपला चेहरा दुसरीकडे वळवला. शिवमने शॅम्पेनची बॉटल हातात घेतली. सुहानी, मला माहीत आहे तू हे नाही पिणार, पण प्लीज मला नको थांबवू, मला सेलिब्रेट करायचं आहे, तो ती बॉटल उघडत म्हणाला. सुहानी तोंड फुगून त्याच्याकडे पाहत होती. त्याने बॉटल उघडून शॅम्पेन तिथे ठेवलेल्या एका ग्लासात ओतली आणि तिच्याकडे पाहत तो ती प्यायला लागला. पण सुहानीने त्याला अडवलं आणि ती त्याच्याकडे रोखून बघायला लागली. सुहानी, मला असं रोखून बघू नकोस ना. रिलॅक्स, तू हे नाही पिणार मला माहीत आहे, पण तुझ्यासाठी इथे जेवणही आहे. आईने स्वतः तुझ्यासाठी जेवण बनवलं आहे. त्याने तिला ते दाखवलं. तिने झाकण उघडून पाहिलं तर तिथे तिच्या आवडीचं जेवण ठेवलेलं होतं. आई खूप स्वीट आहेत, सगळे माझ्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत, ती आनंदाने म्हणाली. तिने शिवमच्या हातातून ग्लास घेतला. शिवम, इतकं छान जेवण सोडून तुम्ही ड्रिंक करणार आहात काय? ते काही नाही, तुम्ही माझं सरप्राईज खराब करू नका. किती मेहनत केली आहे तुम्ही यासाठी, ती नाराजीने म्हणाली. शेवटी शिवमने तिचं म्हणणं मान्य केलं. तिने तो ग्लास बाजूला ठेवून दिला आणि जेवण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता दोघांनीही प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात बघत एकमेकांना भरवायला सुरुवात केली. जेवण खूप स्वादिष्ट होतं. जेवण झाल्यावर शिवमने उठून परत एक रोमॅन्टिक गाणं लावलं. सुहानीही उठून उभी राहिली. माझ्यासोबत डान्स करशील? त्याने सुहानी जवळ येत आपला हात तिच्यासमोर केला. सुहानीने गालात हसत स्वतःचा हात त्याच्या हातात दिला. तो सुहानीला मोकळ्या जागेत घेऊन आला.
त्यांचे डोळे एकमेकांत गुंतलेले होते. त्याने सुहानीचे हात स्वतःच्या छातीवर ठेवले आणि आपले हात तिच्या कमरेवर ठेवले. सुहानीने लाजून आपली नजर खाली केली. शिवमची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सरकवले. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. शिवमची नजर तिच्या ओठांवर गेली. त्याने अलगद तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. सुहानीच्या अंगावर गोड शहारा आला. शिवमने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले. सुहानीचे ओठ आता थरथरायला लागले होते. तिचं हृदय वेगाने धावायला लागलं होतं. तिने तसा शर्ट आपल्या मुठीत घट्ट पकडला. शिवमचे डोळे तिच्या चेहऱ्यावरचा एक एक हावभाव टिपत होते. तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणारच होता की सुहानीने आपले ओठ बाजूला केले. शिवम प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता. पण दुसऱ्या क्षणी तिने काही म्हणायच्या आत त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तिला हळुवारपणे किस करायला सुरुवात केली. सुहानीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिच्या सर्वांगातून एक करंट वाहू लागला होता. हृदय खूप वेगाने धावायला लागलं. ती स्तब्ध होऊन त्याचे ओठ आपल्या ओठांवर फील करत होती. शिवम तिच्या प्रतिसादाची वाट पाहत होता, पण त्या अचानक झालेल्या किसने ती घाबरून गेली होती. शेवटी श्वास कमी पडू लागल्यानंतर शिवमने तिचे ओठ सोडले. सुहानीने जोरात श्वास घेत त्याच्या छातीवर आपले डोकं टेकवलं. शिवमनेही प्रेमाने तिला आपल्या कुशीत घेतलं. दोघंही जोरात श्वास घेत होते. शिवमने तिचा चेहरा वर करून तिच्या कपाळावर किस केलं. सुहानीचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिची नजर अजूनही खालीच होती. माझी राजकुमारी अजूनही इतकी घाबरते. तो तिला अजून जवळ ओढत म्हणाला. शिवम ते मला झोप लागली आहे, सुहानी कशीबशी म्हणाली. लाजेमुळे तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. शिवम गालात हसत तिच्याकडे पाहत होता. त्याच्याकडे न पाहताही तिला त्याची नजर आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती आणि ती अजूनच नर्वस होत होती. त्याने काही न बोलता तिला उचलून घेतले आणि तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन आला व तिला आपल्या साईडला झोपवलं. ती अजूनही त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. सुहानीने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि ब्लँकेट अंगावर घेतलं. शिवमही आपल्या जागेवर झोपला आणि त्याने सुहानीला पकडून आपल्या जवळ ओढलं. सुहानी परत नर्वस झाली, पण तिने त्याला विरोध केला नाही. त्याने तिला मागून मिठी मारली आणि तिला आपल्या जवळ ओढलं. सुहानी तू माझी आहेस, आय लव्ह यू, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. ते ऐकून ती गालातच हसत होती. त्याच्या मिठीत तिला कधी झोप लागली ते तिलाही समजलं नाही आणि शिवमही तिला बिलगून झोपी गेला. सकाळी सुहानीला जाग आली तेव्हा ती शिवमच्या मिठीत झोपलेली होती. तिला रात्रीचे ते क्षण आठवले. ती लाजून तिथून उठण्याचा प्रयत्न करायला लागली, पण तिला काही उठता येईना. तिच्या हालचालीमुळे शिवमला जाग आली. गुड मॉर्निंग राजकुमारी. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूच बाजूला घेतले. सुहानीने लाजून त्याच्याकडे पाहिलं आणि परत उठण्याचा प्रयत्न करायला लागली, पण तो तिला काही उठू देत नव्हता. शिवम काय करताय, मला उठायचं आहे, ती कशीबशी बोलली. एकाच अटीवर उठू देईल, माझ्या डोळ्यात पाहून मला आय लव्ह यू म्हण, त्याने डिमांड केली. पण सुहानीने लाजत मानेनेच नकार दिला आणि आपलं डोकं त्याच्या छातीत लपवलं. ठीक आहे मग झोपून राहा, मी तुला सोडणारच नाही, त्याने तिला अजून जवळ ओढलं. ठीक आहे म्हणते. तिने आपला चेहरा वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं. मग परत लाजून तिने नजर झुकवली. शिवमला तिची गंमत वाटत होती. सुहानी मी तुला किस करायला नाही सांगितलं, फक्त आय लव्ह यू म्हणायला सांगितलं आहे, तो नॉटीली म्हणाला. शेवटी हिम्मत करून सुहानीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला आय लव्ह यू म्हणाले. दोघंही परत एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. शिवमने हळुवारपणे तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. सुहानी मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. मी आजपर्यंत जो काही त्रास तुला दिला आहे त्याबद्दल मला माफ कर. मला माहीत आहे की त्याबद्दल तू मला माफ केलं आहेस, तरीही मला तुझी माफी मागायची होती. मी यापुढे कधीही तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही, तो मनापासून म्हणाला. त्याने परत आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले. सुहानीने आपले डोळे बंद करून घेतले. आता त्यांच्या चेहऱ्यात खूप कमी अंतर होतं. त्याने पटकन तिच्या ओठांवर किस केलं आणि तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.